आता आमची वेळ झाली होती जळगावला जायची आणि इथे मी बॅग पॅकिंग केलेली. आरूने परत रिटर्न कपडे काढले कारण तिला राहायचं होतं गावाला. त्याच्यानंतर आम्ही जळगावसाठी आलो. मग नंतर इथे रस्त्यात आम्हाला भूक लागली दुपारी. तर मग आम्ही इंदापूर सोलापूर हायवेचे जे TFC हॉटेल आहे तिथे मी आली. मला खूप दिवसापासून इथे यायचं होतं आणि इथली टेस्ट बघायची होती. मी तर बाकीचे तर बघितले पण मला ह्याच्यात एकदा यायचं होतं. तर मग मी इथं सोलकढी अगोदर घेतली. नंतर आम्ही चिकन तंदुरी वगैरे घेतली. मग प्रत्येकाने जे त्याच्या आवडीचे थाळी घेतली जेवणासाठी. मी खरडा घेतली होती, खरडा थाळी. बाकी कोणी काळा मसाला वगैरे काय काय घेतलं होतं. टेस्ट वगैरे खूप छान होती आणि असं काला करून खाण्यात काहीतरी वेगळीच मज्जा असते. नंतर मग आम्ही रात्री 1:30 वाजता पोहोचलो. नंतर सकाळी उठून काही आज स्वयंपाक नाश्ता वगैरे काही केलं नाही कारण हे सगळा पसारा आवरायचा होता गावाकडून आणलेला. जे की लसूण, कांदे, धान्य असतील, ज्वारी, बाजरी वगैरे ते सगळं खोलून सगळं व्यवस्थित जागेवर ठेवलं. कांदे वगैरे सगळे त्याच्या त्याच्या जागेवर बादलीत ओतून ठेवले. नाहीतर मग ह्याच्या उन्हाळ्यात खूप खराब होऊन जातात. एक कांदा खराब झाला की सगळे कांदे खराब होतात. नंतर लसूणचे जे पेंड्या आणल्या होत्या गावाकडून सासूबाईने दिल्या होत्या त्या पण सगळ्या ठेवल्या आणि जे सुट्टे झाले होते ते वेगळं भरून ठेवलं जे रोजच्या वापराला लागतील. नंतर ज्वारी, बाजरी वगैरे काढून ठेवली कारण त्यांना थोडंसं उन्हाला वगैरे लावावं लागते म्हणून मी तर समोरच ठेवले म्हणजे ते मी वरती करीन. नंतर मी बॅग वगैरे सगळी खाली केली. जे काही धुतलेलेच होते सर्व कपडे म्हणजे साड्या वगैरे होते ते रिटर्न मी बॅग मध्ये कव्हर मध्ये टाकून ठेवल्या. बॅग वगैरे सगळं जागेवर ठेवल्या. जे रोजचे वापरायचे कपडे होते मुलांचे वगैरे ते मी त्यांच्या त्यांच्या कपाटात वगैरे ठेवलं. आणि मला फ्रीज पण साफ करायचा होता. मग मी खालचं वगैरे सगळं साफ केलं, वरचं पण केलं. नंतर नंतर त्याच्या क्लासचा टाइम झाला होता, त्याला क्लासला सोडून आली, कपडे टाकले. नंतर मी टोमॅटोची भाजी केली. ही गावाकडून अंडी दिली होती मम्मीने. आणि नंतर मग रात्री जेवण वगैरे करून आमची झोपायची वेळ झाली. चला बाय.